नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 पाहणार आहोत। यामध्ये वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत। म्हणजे वर्ड प्रॉब्लेम्स पासून इक्वेशन तयार करायचे आणि मग ते इक्वेशन सॉल्व करायचे। परंतु जर तुम्हाला इक्वेशन तयार करता येत नसतील, तुमचा बेसिक पार्ट कच्चा असेल, तर तुमच्यासाठी आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, हाऊ टू मेक इक्वेशन्स। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, तुम्ही तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला इक्वेशन कसे तयार होतात ते व्यवस्थित समजेल आणि मग तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.5 खूपच सोपा जाईल। आता आपण क्वेश्चन नंबर 1 पाहूया। क्वेश्चन काय आहे? 2 नंबर्स डिफर बाय 3। दोन नंबर्स आहेत, त्यातला मधला फरक कितीचा आहे? 3चा आहे। एवढं कळालं आपल्याला। द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर, लहान नंबरच्या डबल करायचे, ट्वाइस म्हणजे डबल, अँड थ्राइस द ग्रेटर नंबर, आणि मोठ्या नंबरचे काय करायचे? 3 टाइम्स करायचे। थ्राइस म्हणजे 3 टाइम्स, 3 टाइम्स इज 19। फाइंड द नंबर्स। दोन नंबर्स आहेत, एक छोटा आणि मोठा। मग आपण काय करूया? लेट्स कन्सिडर किंवा लेट्स अज्युम लिहिलं तरी चालेल। लेट्स कन्सिडर ग्रेटर नंबर ॲज एक्स अँड स्मॉलर नंबर ॲज वाय। इथं एक्स आणि वायच घेतलं पाहिजे असं काय नाही। तुम्हाला वाटलं कोणतेही तुम्ही दोन अल्फाबेट घेऊ शकता व्हेरिएबल्स म्हणून, बरोबर। मोठा नंबर एक्स आहे, छोटा नंबर वाय आहे, त्यामधला डिफरन्स दिले ना आपल्याला। पहिली कंडिशन काय दिली? डिफरन्स इज 3। अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय आहे? अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशननुसार काय आहे? 2 नंबर्स डिफर बाय 3, म्हणजे मोठ्यातून छोटा नंबर मायनस केला तर आन्सर येणार आहे 3। देअरफॉर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3। कारण एक्स मोठा नंबर आहे ना आणि वाय छोटा आहे, म्हणून त्याची सबट्रॅक्शन केल्यावरती आन्सर राहणार आहे 3। हे झालं पहिलं इक्वेशन। आता तसंच सेकंड कंडिशन पण आपल्याला दिलेली आहे, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय आहे? द सम म्हणजे बेरीज, प्लस करायचं कशाचं? ट्वाइस द स्मॉलर नंबर, छोटा नंबर वाय आहे त्याला डबल करायचं 2y, याच्यामध्ये प्लस करायचे। काय प्लस करायचे? थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे मोठा नंबर एक्स आहे त्याच्यात 3 पट, 3 टाइम्स म्हणजे 3x प्लस 2y इज इक्वल टू किती आहे? इज 19। हे झालं इक्वेशन नंबर 2। इक्वेशन नंबर 1 आणि 2 पहा। इथं x आहे, इथं 3x आहे, इथं मायनस वाय, इथं प्लस 2y आहे। एक्सचे पण कोएफिशियंट इक्वल नाहीत, वायचे पण इक्वल नाहीत। मग आपण काय करूया? कुठलं तरी एक्स किंवा वाय आपल्याला इक्वल करायचं आहे। मग आपण वाय इक्वल करूया, कारण की इथं मायनस साईन, इथं प्लस साईन आहे, म्हणजे आपल्याला मायनस करावं लागणार नाही, आपल्याला ॲडिशन केलं तरी आन्सर येणार आहे। मग आपण इक्वेशन नंबर 1ला मल्टिप्लाय करायचे 2 ने, तर इथं पण 2y येणार आहे। देअरफॉर मल्टिप्लाइंग काय लिहायचं? मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 बाय 2 ने मल्टिप्लाय करायचं। काय होणार? 2 इंटू एक्स करायचं आहे मायनस 2 इंटू वाय, त्यातल्या प्रत्येक टर्मला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे। 2 इंटू 3, 2 इंटू एक्स केल्यावर काय होणार? 2x मायनस 2 इंटू वाय केल्यावर 2y इज इक्वल टू 2 3 जा 6। हे झालं इक्वेशन नंबर 3। आता 2 आणि 3 बघा, इथं प्लस 2y आहे, इथं मायनस 2y आहे, याची ॲडिशन केल्यावर 2y ला 2y इलिमिनेट होईल। मग आपण काय करूया? ॲडिंग इक्वेशन काय लिहायचं? ॲडिंग इक्वेशन 2 अँड 3। सेकंड नंबरचं इक्वेशन काय आहे? 3x प्लस 2y इज इक्वल टू आहे 19, बरोबर। ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे थर्ड इक्वेशन 2x मायनस 2y इज इक्वल टू आहे 6। ॲडिशन करताना साईन चेंज होत नाही, आपल्याला माहिती आहे। 3 प्लस 2 झालं 5x प्लस 2y मायनस 2y इलिमिनेट झालं। 19 प्लस 6 किती झालं? 25। देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे? एक्स इज इक्वल टू इकडचं प्लस 5 मल्टिप्लाय बाय 5, तिकडे जाऊन काय होणार? डिवाइड बाय 5 होणार आहे, 25/5। देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येणार आहे? 5 1 जा 5, 5 5 जा 25। आन्सर आलं आपलं 5, बरोबर। ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन नंबर 1 2 किंवा 3 मध्ये। शक्यतो आपण काय करूया? प्लस असणाऱ्या इक्वेशनमध्ये करूया, त्यामुळे आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करूया। देअरफॉर पुट एक्स इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर 2। इक्वेशन नंबर 2 काय आहे? 3x प्लस 2y इज इक्वल टू 19। 3x प्लस 2y इज इक्वल टू 19। मग एक्सच्या जागी आपल्याला 5 लिहायचं आहे। 3 इंटू ब्रॅकेट 5 प्लस 2y इज इक्वल टू 19। 3 5 चा काय होणार? 15 प्लस 2y इज इक्वल टू झालं 19, बरोबर। आता आपल्याला वायचा आन्सर काढायचं, म्हणजे वाय इकडे ठेवायला लागेल। 2y इज इक्वल टू इकडचं 19 ॲज इट इज राहणार, प्लस 15 तिकडे जाऊन काय होणार आहे? मायनस 15 होणार आहे। देअरफॉर 2y इज इक्वल टू काय होणार? 19 मायनस 15 होणार 4। देअरफॉर y इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 2।
देअरफॉर वाय इज इक्वल टू काय ना 2 1 जा 2 2 2 जा 4 आन्सर आलं 2. म्हणजे दोन नंबर्स काय आले आपले 5 आणि 2. देअरफॉर ग्रेटर नंबर काय घेतलं होतं आपण ग्रेटर नंबर इज इक्वल टू एक्स होतं ना इज इक्वल टू आलं 5 ग्रेटर नंबर आला 5. देअरफॉर स्मॉलर नंबर काय होता स्मॉलर नंबर इज इक्वल टू आहे वाय इज इक्वल टू आलं 2. कुठून आलं हे सेंटेन्स जे आपण कन्सिडर केलं होतं ना तेच लिहायचं ग्रेटर नंबर इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू आलं 5 स्मॉलर नंबर इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 2 हे मिळालेलं आपल्याला आन्सर. ग्रेटर नंबर आहे 5 आणि स्मॉलर नंबर आहे 2. आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया. इथे ॲक्टिव्हिटी सारखं दिलेलं आहे. इथे दिलं आहे आय एम अ रेक्टँगल. हा रेक्टँगल आहे त्याच्या साईड्स आपल्याला दिलेले आहेत. इथं लिहिलेलं आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आणि फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. पेरिमीटर पण काढायचं आणि एरिया पण काढायचा आहे. नुसतं एक्स आणि वाय काढून चालणार नाही. पेरिमीटर आणि एरिया काढायसाठी आपल्याला लेंथ आणि ब्रेड पण काढावी लागणार आहे. मग आपण पेरिमीटर आणि एरिया काढू शकतो. आपल्याला माहिती आहे ऑपोजिट साईड्स रेक्टँगलच्या काय असतात इक्वल असतात. मग आपण ह्या दोन व्हॅल्यू इक्वेट करू शकतो आणि इक्वेशन तयार करू शकतो. आपण काय लिहूया ऑपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. ऑपोजिट साईड काय असतात इक्वल असतात त्यामुळे ही आणि साईड इक्वल असणार आहे. मग 4x मायनस वाय इज इक्वल टू असणार आहे 2x प्लस वाय प्लस 8. बरोबर 2x इकडे आल्यावर काय होणार आहे मायनस होणार आहे. मग 4x मायनस 2x इकडचं 2 इकडे येऊन मायनस होणार आहे मायनस 2x इकडचं मायनस वाय आहे तसंच इकडचं प्लस वाय इकडे गेल्यावरती काय होणार आहे मायनस वाय होणार आहे इक्वल टू 8. 8चे आपण पोझिशन चेंज केलेलं नाही ते इक्वल टू साईनच्या राईट साईडलाच आहे तिकडंच आहे त्यामुळे ते प्लस 8चं प्लस 8च राहिलेलं आहे. 4 मायनस 2 काय होणार 2x काय झालं 2x मायनस काय होणार प्लस होणार. बरोबर दोन्ही नंबरला जर मायनस साईन असेल तर ॲडिशन होते. मायनस वाय काय होणार मायनस 2y इज इक्वल टू 8. बरोबर हे झालं इक्वेशन नंबर 1. बरोबर आता आपण दुसरं इक्वेशन पाहूया. x प्लस 4 इज इक्वल टू 2y ना x प्लस 4 इज इक्वल टू 2y आहे. बरोबर 2y इकडे गेल्यावर काय होईल मायनस 2y होणार आहे. x मायनस 2y इज इक्वल टू प्लस 4 तिकडे जाऊन काय होणार मायनस 4. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता व्यवस्थित ऑब्झर्व करा इथं मायनस 2y आहे इथं पण मायनस 2y आहे दोन्हीकडे सेम आहेत ना. जर आपण ह्याची ॲडिशन केली तर काय होईल मायनस 4y होईल. आपल्याला ते एलिमिनेट करायचं आहे. आपल्याला ते एलिमिनेट करायचं म्हटल्यानंतर आपल्याला ह्या दोन इक्वेशनची काय करावं लागेल सबट्रॅक्शन करावी लागेल. मग आपण काय करूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 2 सबट्रॅक्ट करूया आपण 1 मधून. इक्वेशन 2 फ्रॉम 1 जे लिहिलेलं आहे ते आपल्याला वरती लिहावं लागतं. 2x मायनस 2y इज इक्वल टू 8 2x मायनस 2y इज इक्वल टू 8 आणि खाली काय आहे x मायनस 2y इज इक्वल टू -4. आपल्याला माहिती आहे सबट्रॅक्ट करताना काय होतं सेकंड इक्वेशनचे साईन चेंज होतं त्यासाठी आपण एक लाईन ब्लँक सोडतो तिथं साईन चेंज करायचे असतात. प्लस एक्सचं मायनस एक्स होणार मायनस 2yचं प्लस 2y होणार आणि मायनस 4चं प्लस 4 होणार आहे. 2x मायनस एक्स काय होणार फक्त एक्स राहणार आहे इज इक्वल टू इथं बघा 2y मायनस 2y आहे इथं मायनस 2y आणि इथं प्लस 2y आहे दोन्ही काय होणार एलिमिनेट होणार दोघांना ऑपोजिट साईन आहेत. 8 प्लस 4 किती झालं 12 झालं. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय आलं 12 आलेलं आहे. आता ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. काय लिहायचं पुट एक्स इज इक्वल टू 12 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण ते लिहूया. इक्वेशन 1 काय आहे 2x मायनस 2y इज इक्वल टू 8 2x मायनस 2y इज इक्वल टू 8. आता एक्सच्या जागी आपल्याला 12 लिहायचं आहे 2 इंटू ब्रॅकेट 12 मायनस 2y इज इक्वल टू 8. 2 इंटू 12 केलं काय होतं 24 मायनस 2y इज इक्वल टू 8. आता व्यवस्थित लक्ष द्या इकडं मायनस 2y ना ते आपण राईट साईडला शिफ्ट करूया मग ते प्लस 2y होईल. इक्वल टूच्या पलीकडे आपण आता 2y लिहूया. बरोबर प्लस 2y झालं. इकडचं 24 आहे तसंच आणि इकडचं प्लस 8 इकडे जाऊन काय होणार आहे मायनस 8 होणार आहे. मग 24 मायनस 8 किती होणार आहे 16. किती होणार आहे 16 इज इक्वल टू 2y. देअरफॉर y इज इक्वल टू काय होणार आहे 16 डिवाइड बाय 2 देअरफॉर y इज इक्वल टू होणार आहे 2 1 2 2 8 16. वायचं आन्सर आलं 8. आपण काय केलं इकडे मल्टिप्लाय 2 तिकडे जाऊन डिवाइड केलं फक्त 16/2 आलं आणि आन्सर आलं 8 आलं. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 12 आणि वायची व्हॅल्यू आलेली आपली 8. नुसतं एक्स आणि वाय आपल्याला काढायचे का नाही आपल्याला पेरिमीटर काढायचे आणि एरिया काढायचे त्यासाठी आपल्याला साईड्स काढाव्या लागतील. ही आणि ही लेंथ सेम असणार आहे. मग आपण काय काढूया 4x मायनस वायची जर आन्सर काढलं किंवा 2x प्लस वाय
प्लस 8 जरी काढला दोघांचा आन्सर काय असणार आहे, सेमच येणार आहे. मग आपण सोपं हे आहे तर हे घेऊया. लेंथ इज इक्वल टू काय येणार आहे, 4x मायनस वाय. लेंथ इज इक्वल टू असणार आहे 4x मायनस वाय. मग 4 इंटू ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू आहे 12, इथं लिहायचं 12 मायनस वायची व्हॅल्यू आहे 8. 4 12चा किंवा 12 4चा किती येणार आहे, 48 मायनस 8 किती आलं, 40. लेंथ आली आता 40. बरोबर, लेंथ आलेली आहे 40. आता आपल्याला ब्रेडथ काढायचे. ब्रेडथ इज इक्वल टू, ब्रेडथ कोणती आहे, 2y किंवा x प्लस 4 कोणी घेतलं तरी चालेल. या दोघांपैकी कोणती पण व्हॅल्यू घेतली तरी चालेल. आपण एक घेऊया x प्लस 4. एक्सची व्हॅल्यू किती आहे 12. 12 प्लस 4 किती आलं, 12 प्लस 4 झालं 16. म्हणजे लेंथ झाली 40 आणि ब्रेडथ झालेली आहे 16. बरोबर, म्हणजे हे दोन आन्सर आपल्याला मिळालेले आहेत, लेंथ आणि ब्रेडथचे. आता आपल्याला काय काढायचं आहे, पेरिमीटर अँड एरिया. मग पेरिमीटरचा काय फॉर्म्युला आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आठवते का कोणाला, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट एल प्लस बी. काय आहे, 2 इंटू ब्रॅकेट एल प्लस बी. एल म्हणजे लेंथ, मग 2 इंटू ब्रॅकेट एल किती आहे 40, 2 इंटू ब्रॅकेट 40 प्लस बी म्हणजे ब्रेडथ आहे 16. मग 2 इंटू ब्रॅकेट 40 प्लस 15 किती होणार 56. आता 56ला 2ने मल्टिप्लाय करायचे. 56 आहे ना, 50चे डबल झालं 100 आणि 6चे डबल झालं 12, म्हणजे आन्सर आलं 112. इथं काहीच युनिट नाही दिलं आपण म्हणून लिहूया युनिट. म्हणजे पेरिमीटर झालं 112 युनिट हे झालेलं आहे. आता आपल्याला एरिया काढायचं आहे. एरिया ऑफ रेक्टँगलचा काय फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एल इंटू बी. लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेडथ आहे. एल किती आहे, लेंथ आहे 40 मल्टिप्लाय बाय ब्रेडथ आहे 16. बरोबर, 16 4 आपल्याला माहिती आहे, 16 4 आहे 64. बरोबर, आणि हा 0 लिहायचा 64, त्यापुढे एक 0 लिहायचं आहे 640 स्क्वेअर युनिट. एरिया म्हणल्यानंतर काय लिहायचं, स्क्वेअर युनिट. हे झालं एरिया आणि हे झाली पेरिमीटर. बरोबर, हे झालं ह्या इक्वेशनचं सोल्युशन. आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूया. क्वेश्चन काय आहे, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, द सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. क्वेश्चन वाचून तुम्हाला एवढं तरी कळलं पाहिजे, इथं आपण फादर आणि सनच्या एजविषयी बोलत आहोत. मुलगा आणि वडील यांच्या वयांविषयी बोलत आहोत. या दोघांपैकी कोणाचं वय जास्त असेल, ऑब्व्हियसली वडिलांचं वय जास्त असणार आहे. परंतु बऱ्याच मुलांचं लक्ष जागेवर नसल्यामुळे त्यांना कळत नाही. दोघांपैकी वडिलांचं वय जास्त असणार आहे, मुलाचं वय कमी असणार आहे. मग आपण काय करूया, वडिलांचं वय आणि मुलाच्या वयासाठी काहीतरी व्हेरिएबल कन्सिडर करूया. लेट्स कन्सिडर फादर्स प्रेझेंट एज इज इक्वल टू एक्स. आता हे इयर्समध्ये असणार आहे. बरोबर, सिमिलरली आपण घेऊया हिज सन्स प्रेझेंट एज घेऊया आपण वाय. बरोबर, आता पहिली कंडिशन काय आहे, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन ते आपण पाहूया. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय आहे, द सम ऑफ फादर्स एज काय आहे एक्स, त्यामध्ये ॲड करायचे. काय ॲड करायचे, ट्वाईस द एज ऑफ हिज सन. ट्वाईस म्हणजे दुप्पट. कशा दुप्पट, मुलाच्या वयाचे. मुलाचं वय आहे वाय, त्याच्या डबल केल्यावर काय होणार 2y इज इक्वल टू काय आहे 70. इज आहे 70. हे झालं इक्वेशन नंबर 1. सिमिलरली आपण लिहूया अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे ते आपण पाहूया. इफ वी डबल द एज ऑफ द फादरचं एज डबल केलं, फादरचे एज आहे एक्स, त्याचे डबल केल्यावर मिळणार आपल्याला 2x. बरोबर, अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन. ॲड करायची कोणाच्या वयामध्ये, सनचे एज आहे वाय, यात ॲड केलं तर आन्सर किती येणार आहे, द सम इज 95. हे झालं इक्वेशन नंबर 2. इथं बघा एक्सची व्हॅल्यू इथं 1 आहे, इथं 2 आहे. म्हणजे एक्सचा शेजारचा जो नंबर आहे ना, एक कोइफिशियंट तो 1 आहे. इथं किती आहे 2 आहे. इक्वल आहे का नाही. इथं वायचा कोइफिशियंट 2 आहे, इथं आहे 1 आहे. इक्वल आहे का नाही. म्हणजे आपल्याला जर एक्स किंवा वाय दोघांपैकी काय एलिमिनेट करायचं असेल तर आपल्याला व्हॅल्यू आधी इक्वल कराव्या लागतील. जर आपल्याला वायची व्हॅल्यू इक्वल करायची, आपण काय करूया, इक्वेशन नंबर 2ला मल्टिप्लाय करूया 2ने, तर इथं पण 2y होईल. मग आपण करूया मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 बाय 2. ह्याला 2ने मल्टिप्लाय करायचे. 2 इंटू ब्रॅकेट 2x प्लस 2 इंटू ब्रॅकेट y इज इक्वल टू 2 इंटू 95.
प्रत्येक टर्मला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 2 × 2 काय होणार 4x + 2y इज इक्वल टू 95 2चा काय होणार 92चा 180 आणि प्लस 10 किती होणार 190. हे झालं इक्वेशन नंबर 3. 2ला मल्टिप्लाय केलं ना आपण ना, 2ला मल्टिप्लाय केल्यामुळे 2 इक्वेशन सोडून द्यायचं. सेकंड नंबरचं इक्वेशन सोडून द्यायचं. आता थर्ड आणि फर्स्ट पाहायचं. थर्ड आणि फर्स्ट इथं 2y आहे, इथं पण 2y आहे, पण इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे. ॲडिशन केली तर प्लस 4y होईल. ॲडिशन करायचे का आपल्याला नाही, त्यामुळे आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागेल, कारण 2y ला 2y इलिमिनेट करायचं आहे म्हणून. मग आपण काय करूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 आपण सबट्रॅक्ट करूया फ्रॉम 3 मधून. फ्रॉम 3 मधून करायचे ना, म्हणून 3 आपण वरती लिहूया. इक्वेशन 3 काय आहे 4x + 2y. 4x + 2y इज इक्वल टू 190. 4x + 2y इज इक्वल टू 190. आणि इक्वेशन नंबर 1 आहे x + 2y. x + 2y इज इक्वल टू 70. इज इक्वल टू 70. सबट्रॅक्शन करताना आपल्याला माहिती आहे सेकंड इक्वेशनचे साईन चेंज होतात. ते प्लसचं होणार मायनस, हे पण प्लसचं मायनस, हे पण प्लसचं काय होणार मायनस होणार आहे. 4 - x किती होणार 3x + 2y - 2y झालं इलिमिनेट. 190 - 70 किती होणार 120. देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार आहे 120/3. 120/3. देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार 3 × 1 = 3, 3 × 4 = 12 आणि हा 0 किती आलं 40. याचा आन्सर आलेला आहे एक्सचा आन्सर आलेलं 40. फादरचं एज आलं 40. आता ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये. पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय आहे x + 2y इज इक्वल टू 70. x + 2y इज इक्वल टू आहे 70. एक्सच्या जागी लिहायचं आपल्याला 40. 40 + 2y इज इक्वल टू 70. इकडचं 40 तिकडे जाऊन काय होणार मायनस होणार आहे. देअरफॉर 2y इज इक्वल टू 70 - 40. पुढे लिहूया आपण 2y इज इक्वल टू काय येणार आहे 2y इज इक्वल टू 70 - 40 लिहिल्यावर याचा आन्सर येणार आहे 30. 70 - 40 केल्यावर येणार आहे 30. देअरफॉर y इज इक्वल टू काय येणार 30/2. 30च्या हाफ करावं लागेल किती येणार 15 येणार आहे. 30च्या हाफ केल्यावर येणार 15. देअरफॉर y इज इक्वल टू आलं 15. म्हणजेच हे लिहूया आपण फादर्स प्रेझेंट एज काय येणार आहे. देअरफॉर फादर्स प्रेझेंट एज इज इक्वल टू किती फादरचं एज x आहे ना, म्हणजेच येणार आहे 40 इयर्स. किती येणार आहे 40 इयर्स. आणि हिज सन्स प्रेझेंट एज इज इक्वल टू y आहे ना, इज इक्वल टू येणार आहे 15 इयर्स. 15 इयर्स. मुलाचं वय आहे 15 आणि वडिलांचं वय आहे 40. हे झालं ह्या इक्वेशनचं सोल्युशन. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. क्वेश्चन काय आहे द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and the denominator are reduced by 6. Find the fraction. आपल्याला एवढं तर कळालं असेल फ्रॅक्शन फाइंड करायचे आहे. फ्रॅक्शनमध्ये काय असतं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. वरचा जो नंबर असतो ना त्याला आपण म्हणतो न्यूमरेटर, खालच्या नंबरला आपण काय म्हणतो डिनॉमिनेटर. वरच्या नंबरला आपण x घेऊया आणि खालच्या नंबरला y घेऊया. आपण तिथे सेंटेन्स लिहूया लेट्स कन्सिडर. काय लिहूया लेट्स कन्सिडर न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज इक्वल टू x आणि डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज इक्वल टू y. बरोबर. न्यूमरेटर आपण घेतला x आणि डिनॉमिनेटर घेतला y. मग फ्रॅक्शन काय होणार आपली देअरफॉर फ्रॅक्शन इज इक्वल टू x/y. हे आपल्याला फाइंड करायचं आहे. कंडिशन काय दिली आपल्याला द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. ही झाली पहिली कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय लिहूया आपण अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than 4 more म्हणजे +4 कशापेक्षा ट्वाइट्स इट्स न्यूमरेटर. 4 more कशापेक्षा ट्वाइट्स इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटरचे डबल करायचे आणि त्याच्यामध्ये 4 ॲड करायचे. मग आपल्याला काय मिळणार आहे डिनॉमिनेटर मिळणार आहे. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज म्हणजे y इज इक्वल टू काय असणार आहे 4 more म्हणून आपण +4 लिहिलेलं आहे. देन ट्वाइट्स इट्स न्यूमरेटर. ट्वाइस म्हणजे न्यूमरेटरच्या डबल. न्यूमरेटर आहे x त्याचे डबल केलं 2x म्हणजे 2x + 4 इज इक्वल टू y. मग इक्वेशन काय मिळणार आपल्याला 2x. ह्याची रिअरेंजमेंट आपण करूया.
इकडचं प्लस वाय इकडे जाऊन काय होणार आहे मायनस वाय इज इक्वल टू प्लस 4 तिकडे जाऊन काय होणार आहे -4 होणार आहे. हे झालं फर्स्ट इक्वेशन. आता आपण सेकंड कंडिशन पाहूया. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन बघा. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. डिनॉमिनेटर काय होणार आहे 12 टाइम्स होणार आहे. कशाच्या द न्यूमरेटर म्हणजे न्यूमरेटरची जी काय व्हॅल्यू त्यापेक्षा डबल नाही 12 टाइम्स होणार आहे डिनॉमिनेटर. इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. रिड्यूस म्हणजे त्यातून 6 कमी करायचं आहे -6 करायचं आहे. बरोबर. म्हणजे जर आपण एक्समधून 6 मायनस केलं वायमधून पण 6 मायनस केलं तर डिनॉमिनेटर काय होणार आहे ह्याच्या न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होणार आहे. बरोबर. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होणार आहे काय डिनॉमिनेटर. पण कधी त्यातून 6 मायनस केल्यानंतर रिड्यूस बाय 6 केल्यानंतर हे झालं इक्वेशन. आता आपण ह्याला मल्टिप्लाय करूया. 12 × x 12x झालं 12 × 6 काय होणार -72. इकडचं 12 6 72 आणि प्लस मायनस -72. इकडचं y प्लस -6 आहे तसंच. बरोबर. इकडचं प्लस वाय इकडे जाऊन काय होणार -y म्हणजे 12x - y इज इक्वल टू -6 राहिलं. इकडचं 72 आहे मायनस आहे तिकडे जाऊन काय होणार आहे +72 होणार आहे. 72 - 6 काय होणार 66 होणार आहे. ग्रेटर नंबरची साईन येणार आहे. 12x - y इज इक्वल टू आलं 66. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 पहा. इथं प्लस वाय आहे इथं मायनस वाय आहे सॉरी इथं मायनस वाय इथं पण मायनस वाय आहे. दोघांना सेम साईन आहे ना. सेम साईन असेल तर आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागते तर ते साईन चेंज होतात. मग आपण काय करू इक्वेशन नंबर 1 आणि 2ची सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 फ्रॉम 2 मध्ये व्हॅल्यूज मोठे आहेत ना म्हणून आपण 2 मधून 1 सबट्रॅक्ट करूया. इक्वेशन नंबर 2 आहे 12x - y इज इक्वल टू 66 आणि इक्वेशन नंबर 1 आहे 2x - y इज इक्वल टू -4. आपल्याला माहिती आहे सबट्रॅक्शन करायचे असेल तर सेकंड नंबरच्या इक्वेशनच्या साईन चेंज होतात. +2x -2x -yचं +y आणि -4चं +4. 12 - 2 किती होणार आहे 10x होणार आहे. -y +y झालं इलिमिनेट. 66 + 4 किती होणार 70. देअरफॉर x इज इक्वल टू होणार आहे 70 / 10. 70 / 10 म्हणजे होणार आहे 7. 0 0 आपण कॅन्सल केलं राहिलं फक्त 7. देअरफॉर x इज इक्वल टू येणार आहे 7. बरोबर. ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन नंबर 1 मध्ये. काय लिहायचं मग पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय आहे 2x - y. 2x - y इज इक्वल टू आहे -4. एक्सच्या जागी लिहायचे आपल्याला 7. 2 × ब्रॅकेट 7 -y इज इक्वल टू -4. 2 7चं काय होणार 14 -y इज इक्वल टू -4. आता लक्ष द्या वायला मायनस साईन आहे त्याला प्लस करायसाठी आपण त्याला राईट साईडला शिफ्ट करून टाकू म्हणजे टेन्शनच नको काय. इकडचं -y तिकडे जाऊन काय होणार आहे +y होणार आहे. बरोबर. इकडचं 14 आहे तसं राहिलं. हे -4 तिकडे जाऊन काय होणार लेफ्ट साईडला जाऊन +4 होणार आहे. 14 + 4 झालं 18 इज इक्वल टू y. देअरफॉर y इज इक्वल टू झालं 18. x आणि y मिळालं. देअरफॉर फ्रॅक्शन काय असणार आपली फ्रॅक्शन इज इक्वल टू काय येणार x/y आहे ना. फ्रॅक्शन आपण x/y घेतलेलं आहे. मग फ्रॅक्शन येणार एक्सची व्हॅल्यू आहे 7 7/80. हे झालं 7/18. हे झालं आपलं रिक्वायर्ड फ्रॅक्शन. आता आपण क्वेश्चन नंबर 5 पाहूया. क्वेश्चन काय आहे 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस AB आर टू बी प्लेस्ड इन अ ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन. म्हणजे ट्रकची कॅपॅसिटी टोटल 10 टन आहे. त्याच्यामध्ये 2 टाईपचे बॉक्स ठेवणार आहे आपण A आणि B. बरोबर. वेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप A अँड 100 बॉक्सेस ऑफ टाईप B आर लोडेड इन द ट्रक इट वेज 10 टन्स. म्हणजे 150 बॉक्स आपण ठेवलं A टाईपचे 150 बॉक्स ठेवले A टाईपचे आणि B टाईपचे ठेवले 100 बॉक्सेस तर ट्रक आहे तो फुल्ली लोड होणार आहे. त्याचं वजन होणार आहे 10 टन्स. बट वेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप A आर लोडेड इन द ट्रक इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप B. म्हणजे ज्यावेळेस फक्त आपण 260 बॉक्स ठेवूया A टाईपचे त्याच्यामध्ये अजून आपण B टाईपचे 40 बॉक्स भरू शकतो. त्यावेळेस तो ट्रक आहे तो फुल्ली लोडेड होणार आहे. म्हणजे त्याचं वजन जे आहे ते 10 टन्स होणार आहे. फाइंड द वेट ऑफ इच टाईप ऑफ बॉक्स. दोन्ही टाईपच्या A आणि B टाईपच्या बॉक्सचं आपल्याला वजन काढायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा 1 टन म्हणजे काय असतं 1000 kg. काय असतं 1000 kg म्हणजे 10 टन म्हणजे असणार आहे 10,000 kg. बरोबर. आता आपण कन्सिडर करूया. लेट्स कन्सिडर टाईप Aच्या बॉक्सचं वजन काहीतरी करूया आणि टाईप Bच्या बॉक्सचं वजन आपण काहीतरी कन्सिडर करूया. वेट ऑफ बॉक्स A
इज इक्वल टू स्मॉल ए के जी घेऊया, म्हणजे आपल्या रेफरन्ससाठी पण लक्षात राहील. वेट ऑफ बॉक्स बी इज इक्वल टू स्मॉल बी के जी. इथं आपण वेट के जीमध्ये घेतलेलं आहे, त्यामुळं जे 10 टन आहे ते आपल्याला के जीमध्येच कन्वर्ट करावं लागणार आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन काय आहे, 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए. ए टाईपचे 150 बॉक्सेस आहे, बरोबर. त्याचं वजन काय असणार टोटल, 150 मल्टिप्लाय बाय स्मॉल ए. काय होणार आहे, 150 मल्टिप्लाय बाय स्मॉल ए, बरोबर. आता बी टाईपचे बॉक्स किती, 100, मग त्याचं वजन किती होणार टोटल, 100 मल्टिप्लाय बाय स्मॉल बी इज इक्वल टू होणार, फुल्ली लोडेड झालं ना ते, मग होणार 10,000 के जी. हे झालं इक्वेशन नंबर 1, बरोबर. ह्याला आपण डिवाइड पण करू शकतो, बरोबर. पण आपण एक काम करूया, इक्वेशन 2 पण लिहून पाहूया. जर गरज असेल तरच ह्याला डिवाइड करूया, नाही तर डिवाइड करायची गरज नाही. थोडीशी मी जागा सोडतो, गरज असेल तर आपण ह्याला डिवाइड करूया. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय आहे, इथं आहेत 260 बॉक्स ऑफ टाईप ए, म्हणजे त्याचं वजन होणार 260 इंटू स्मॉल ए, बरोबर. आणि बी टाईपचे होणार 40 बॉक्सेस, बरोबर. त्याचं टोटल वजन होणार आहे 40 बी इज इक्वल टू, ते पण फुल होणार आहे 10,000 के जी होणार आहे, बरोबर. इथं आहे 40 बी, इथं आहे 100 बी, कुठेही काय सेम नाही ना. मग आपण काय करूया, ह्याला आपण डिवाइडच करूया, म्हणजे काय होईल, 10 बी होईल, आणि मग त्याला 4ने मल्टिप्लाय केल्यावर 40 बी होऊ शकतं. मग आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 द्यायच्या ऐवजी ह्याला डिवाइड करूया, डिवाइड बाय 10 करूया. मग काय होणार, 15a प्लस 10b, एक 0 कट झाला, 15a 10b इज इक्वल टू 10,000चं काय होणार, 0 गेल्यावरती 1,000 होणार आहे. हे झालं इक्वेशन नंबर 1, आणि ह्याला दिवे इक्वेशन नंबर 2, बरोबर. का असं केलं आपण, कारण आपण 10ला मल्टिप्लाय केलं 4ने, तर हे दोन्ही व्हॅल्यू इक्वल होतील. मग आपण काय करणार आहे आता, इक्वेशन नंबर 1ला मल्टिप्लाय करणार आहे 4ने, तर ही बीची व्हॅल्यू सेम होणार आहे. देअरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 बाय 4ने आपण इक्वेशन नंबर 1ला मल्टिप्लाय करूया. मी 4ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 15a ला, प्लस 4ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 10b ला, बरोबर, इज इक्वल टू 4ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 1,000 ला. काय होईल आता इथं, 15 4 जा 60a प्लस 10 4 जा 40b इज इक्वल टू काय होणार, 1,000 4 जा 4,000. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता लक्ष देतं 2 आणि 3 मध्ये बघा, इथं 40b आहे, इथं पण 40b आहे, ह्याला प्लस साईन, ह्याला पण प्लस साईन आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, ह्या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. आपण काय करूया, सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 3 फ्रॉम 2, कारण 2 मध्ये ही व्हॅल्यू मोठी आहे ना, म्हणून आपण 2 मधून ते सबट्रॅक्ट करूया. इक्वेशन नंबर 2 आपण आता इथं लिहूया. इक्वेशन काय आहे, 260a प्लस 40b, काय येणार आहे 40b इज इक्वल टू आहे 10,000. ह्यातून मायनस करायचे आपल्याला 60a प्लस 40b, 60a प्लस 40b इज इक्वल टू आहे 4,000. काय आहे 4,000. आता आपण सबट्रॅक्ट करताना आपल्याला माहिती आहे सेकंड इक्वेशनच्या साईन चेंज होतात. 60a आहे इथं, चुकून ए लिहिलं होतं. आता आपण ह्याची प्लस साईन आहे ती मायनस होणार, ही पण प्लस साईन ती मायनस होणार, ही पण प्लस आहे ती काय झाली मायनस झालेली आहे. 260 मायनस 60 काय होणार, 200a प्लस 40 मायनस 40b आहे ते कॅन्सल झालं, इलिमिनेट झालं. 10,000 मायनस 4,000 किती झालं, 6,000 राहिलेलं आहे, बरोबर. देअरफॉर a इज इक्वल टू काय ना 6,000 डिवाइड बाय 200. इकडचं 200 मल्टिप्लाय होतं, तिकडे जाऊन डिवाइड झालं, 0ला 0 कॅन्सल झाला, परत दुसरा 0 कॅन्सल झाला, बरोबर. राहिलं 60/2, 60च्या हाफ काय येणार आहे 30, आलं काय 30. देअरफॉर a इज इक्वल टू आलं 30, म्हणजे टाईप एचा जो बॉक्स आहे ना त्याचं वेट झालेलं आहे 30 kg. आता आपल्याला बी काढायचे, ही जी व्हॅल्यू आहे आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया, कारण इथं व्हॅल्यूज जरा लहान आहेत. आपण काय लिहूया, पुट a इज इक्वल टू 30 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय आहे, 15a प्लस 10b इज इक्वल टू आहे 1,000. आता काय करायचं आपल्याला, एच्या जागी 30 लिहायचं आहे. 15 इंटू ब्रॅकेट 30 प्लस 10b इज इक्वल टू 1,000. 15 3 चा 45, 450 प्लस इथला 0 लिहिला आपण ना, 15 3 चा 45 लिहिला आणि इथला 0 लिहिला, मग ते आलं 450 झालं. 10b आहे तसंच राहिलं इज इक्वल टू 1,000. आता काय करायचं आपल्याला, 10b तसंच ठेवायचं आणि इकडचं 450 तिकडे जाऊन मायनस होणार आहे. देअरफॉर 10b इज इक्वल टू 1,000
मायनस होणार 450, मायनस होणार 450, मायनस केला किती राहिलं 550. देअरफॉर 10b इज इक्वल टू 550. देअरफॉर b इज इक्वल टू 550 डिवाइड बाय 10. 0 0 कट झालं. देअरफॉर b इज इक्वल टू 55. बीचा आन्सर किती आलं 55. म्हणजे ए टाईपचा जो बॉक्स आहे ना त्याचं वजन असणार आहे 30 kg आणि बी टाईपचं असणार आहे 55 kg. मग ते आपण सेंटेन्स लिहूया खाली. देअरफॉर वेट ऑफ बॉक्स ए, वेट ऑफ बॉक्स ए इज इक्वल टू आहे 30 kg. देअरफॉर वेट ऑफ बॉक्स बी इज इक्वल टू 55 kg. हे झालं आपलं ॲन्सर. आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहूया. क्वेश्चन काय आहे? आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 km/h and average speed of aeroplane is 700 km/h. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall travel by bus. विशाल नावाचा एक व्यक्ती आहे, त्याने 1900 किलोमीटर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे. काही त्यातलं बसने ट्रॅव्हल केलेलं आहे, काही एरोप्लेन ट्रॅव्हल केलेलं आहे. बसचा ॲव्हरेज स्पीड आहे 60 km/h आणि एरोप्लेनचा आहे 700 km/h. टोटल त्याला टाईम किती लागलेला आहे? 5 hours लागलेला आहे जर्नी कंप्लीट करायला. बरोबर. त्याने काही डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलं आहे, काही एरोप्लेनने केलेलं आहे. मग आपण काय करूया? लेट्स कन्सिडर करूया. लेट्स कन्सिडर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज इक्वल टू एक्स किलोमीटर घेऊया. काय? एक्स किलोमीटर. आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन घेऊया आपण वाय किलोमीटर. बरोबर. आता दोघांचं डिस्टन्स मिळून किती होणार आहे? 1900 किलोमीटर. त्यामुळं पहिली कंडिशन काय येणार आहे आपली? अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन बसने केलेला प्रवास आणि एरोप्लेनने केलेला प्रवास टोटल किती होणार आहे? 1900 किलोमीटर होणार आहे. म्हणजे एक्स प्लस वाय किती आलं? 1900 आलेलं आहे. आता आपल्याला फक्त बसचा प्रवास काढायचा ना. मग आपण काय करूया? वायला एक्सच्या टर्ममध्ये सबस्टिट्यूट करूया. म्हणजे वाय इज इक्वल टू काय येणार? 1900 मायनस एक्स येणार आहे. हे झालं इक्वेशन नंबर 1. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट करूया. तर सेकंड कंडिशन आपण पाहूया. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय आहे? त्याला टोटल 5 तास लागलेले आहेत. बरोबर. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. स्पीड इज इक्वल टू काय आहे? डिस्टन्स अपॉन टाईम. बरोबर. मग टाईमचा फॉर्म्युला काय होईल एक्सचेंज केल्यावरती? देअरफॉर टाइम इज इक्वल टू येणार आहे डिस्टन्स डिवाइड बाय होणार आहे स्पीड. इकडे स्पीड तिकडे जाऊन डिवाइड होणार स्पीड. म्हणजे डिस्टन्सला आपण स्पीडने डिवाइड केलं तर आपल्याला टाईम मिळणार आहे. जर आपल्याला बसचा टाईम काढायचा बसचा, मग आपण काय करणार? बसच्या डिस्टन्सला बसच्या स्पीडने डिवाइड करणार. बसचा डिस्टन्स हा एक्स आणि बसचं स्पीड किती आहे? 60 किलोमीटर. त्याला डिवाइड केलं. हा झाला बसचा टाईम. प्लस एरोप्लेनचा टाईम कसं करणार आपण? एरोप्लेनचा डिस्टन्स आहे वाय, त्याला डिवाइड करायला लागेल एरोप्लेनच्या स्पीडने 700ने. त्याला यायला लागेल 700 इज इक्वल टू 5 hours. टोटल टाईम लागणार आहे 5 तास लागणार आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या. इथं पण 10च्या मल्टिप्लाय आहे 60. इथं पण 10ने मल्टिप्लाय करू शकतो आपण 700ला. मग आपण ह्यातलं 10 कॉमन घेऊ शकतो. मग काय करूया आपण? 1/10 कॉमन घेऊया. इंटू ब्रॅकेट काय होणार? x/6 प्लस y/70 इज इक्वल टू 5. काय केलं कळालं का? इथला एक 0 बाहेर घेतला, इथला पण एक 0 बाहेर घेतलाय. मग काय राहिलं? 6चं झालं 60चं झालं 6. इथं 60 होतं ना, ते झालं 6 आणि 700 झालं 70. हे असं काय केलं आहे? कारण आपल्याला कॅल्क्युलेशनला जरा सोपं जाईल म्हणून. बरोबर. कॅल्क्युलेशनला इझी जाण्यासाठी आपण असं केलेलं आहे. इकडचं डिवाइड 10 आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे? मल्टिप्लाय होणार आहे. बरोबर. मग इथं काय राहील? x/6 प्लस y/70 इज इक्वल टू होणार आहे 5 मल्टिप्लाय बाय 10. म्हणजेच होणार 50. बरोबर. इथं होणार x/6 प्लस y/70 इज इक्वल टू झालं 50. आता आपण काय करूया? ही जी व्हॅल्यू होती ना इक्वेशन 1 मधली, ती आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन नंबर 2 मध्ये. बरोबर. आपण लिहूया पुट y इज इक्वल टू 1900 मायनस एक्स. 1900 मायनस एक्स इन याला नंबर देऊया आपण 2 इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण पुट करूया. एक्स लिहिला आहे तसंच अपॉन 6 प्लस वायच्या जागी लिहायचे आपल्याला 1900 मायनस एक्स अपॉन 70 इज इक्वल टू झालं 50. बरोबर. वायच्या जागी फक्त आपण 1900 मायनस एक्स लिहिलेलं आहे. डिनॉमिनेटर इक्वल आहे का? नाही. मग आपण काय करूया? ह्याला मल्टिप्लाय करूया म्हणजे डिनॉमिनेटर निघून जाईल. मग काय करावं लागेल आपल्याला? 6 आणि 7चा
LCM काय आहे 420 सॉरी 42 आहे, पण इथं 70 असल्यामुळे आपल्याला ह्याचं LCM काय मिळणार आहे 420. जर आपण ह्याला 420ने मल्टिप्लाय केले तर डिनॉमिनेटरला काय राहणारच नाही. मग आपण काय करूया मल्टिप्लाय बाय 420 मल्टिप्लाय बाय 420ने करूया. म्हणजेच 420ने x आपण 6ला पण मल्टिप्लाय करायचं प्लस 420ने आपण ह्या 1900 मायनस x अपॉन 70ला पण मल्टिप्लाय करायचं आणि 420ने मल्टिप्लाय करायचं ह्या 50ला सुद्धा. बरोबर. 6 1 6 6 7 42 इथला एक 0 राहिलं 70. आन्सर येणार 70x प्लस 7चं आणि 7च्या पुढचा 0 आणि इकडे 0 कट झाला. बरोबर. 7 1 7 7 6 42 राहिलं का 6 6 इंटू ब्रॅकेट 1900 मायनस x हे राहिलं इज इक्वल टू 42 मल्टिप्लाय बाय 5 करू आणि त्यापुढे 2 0 लिहायचे आहेत. 42 मल्टिप्लाय बाय 5 5 2 काय होणार 10 इथे एक 0 लिहिला कॅरी केलं 1 4 5 20 20 प्लस 1 होणार 21 2 1 0 हे झालं 42 आणि 5चं मल्टिप्लिकेशन राहिले 2 0 मग इथं 2 0 लिहायचे आहेत. 21,000 आलेलं आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे ह्याने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. 70x प्लस 19 6 काय होणार आहे 114 19 6 काय 114 त्यापुढे 2 0 आपण लिहायचे 2 0 लिहिले 6 इंटू एक्स काय होणार 6x इज इक्वल टू 21,000. बरोबर. आता बघा 70x आहे इथं 6x आहे 70 मायनस 6 केलं किती होणार आहे 70मधून 6 गेले किती राहिलं 64x राहिलेलं आहे. बरोबर. प्लस प्लस काय आहे 11400 11,400 इज इक्वल टू 21,000. आता 64x इज इक्वल टू काय करायचं 21,000 मधून इकडचं 11,400 मायनस करायचं आहे. बरोबर. म्हणजे 21,000 मधून 11,400 मायनस करायचं आहे. 0 0 इथं होणार 10 10 मायनस 4 होणार 6 इथं होणार 0 0 मधून 1 काय जाणार नाही मग आपण इथं घेऊया 10 2चं होणार 1 10 मायनस 1 होणार 9 9,600 राहिली इथं आणि इकडं राहिलं 64x. देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार आहे 9,600ला डिवाइड करायचं आहे 64ने. बरोबर. आता आपला 8चा टेबल येतो 8चा टेबल येतो ना मग आपण ह्याला स्प्लिट करूया 96 कोणत्या टेबलमध्ये आहे 12 9 आहे ना सॉरी 12 8 आहे 96 12 8 96 आणि त्या पुढचे 2 0 लिहिलं आपण 800 अपॉन 8 इंटू 8 64 झालं. कळते सगळ्यांना 12 8 96 आहे त्यापुढे 2 0 लिहिले कळलं सगळ्यांना 12 8 96 जर तुम्हाला मराठीतून कळत असेल तर. बरोबर. आणि हे 2 0 ह्याच्या पुढे लिहिले 8च्या पुढं आणि 64 म्हणजे 8 इंटू 8. आता आपण डिवाइड करूया 8 1 8 8 1 8 ह्याच्या पुढे 2 0 इथं लिहूया 100 राहिलं. बरोबर. 12 आणि 8 कोणत्या टेबलमध्ये आहे का 4च्या टेबलमध्ये आहे ना 4 2 8 4 3 12. बरोबर. खाली राहिलं फक्त 2 2ने आपण 3ला डिवाइड करू शकत नाही पण 100ला डिवाइड करू शकतो ना 2 1 2 2 5 10 आणि इकडचं एक 0 लिहिला 50 100च्या हाफ झालं 50 मग राहिलं 3 इंटू 50 म्हणजे झालं 150. देअरफॉर x इज इक्वल टू आलं 150. आता हे डिस्टन्स आहे म्हटल्यानंतर ह्याला आपण लिहूया किलोमीटर म्हणजेच विशालने बसने जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते आहे 150 किलोमीटर. देअरफॉर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज इक्वल टू 150 किलोमीटर आणि बाकीचं डिस्टन्स त्याने एरोप्लेनने कव्हर केलेलं आहे.